नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आमच्या YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर गणित याचा भाग दुसरा यामध्ये आपण आणखी 15 ते 16 प्रश्न पाहणार आहोत, ज्यामुळे तुमचं पूर्ण गणित यामध्ये गणिताचे सर्व घटक यामध्ये कव्हर होणार आहेत. तर पहिला प्रश्न, एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. ए एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. बी एक काम 30 दिवसात पूर्ण करतो. तर तेच काम ए आणि बी दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील? तर काम, काळ आणि वेळ या घटकावरचा हा प्रश्न आहे. यामध्ये दोन व्यक्ती आहेत आणि ते एक काम किती दिवसात पूर्ण करतात, त्यांची काम करण्याची कॅपॅसिटी जी आहे ती सांगितलेली आहे आणि दोघं मिळून किती दिवसात हे काम पूर्ण करतील असं विचारलेलं आहे. तर समजा ए जो आहे तो व्यक्ती एक काम करण्यासाठी त्याला जर 20 दिवस पूर्ण लागत असतील, तर 20 दिवस लागतात. एक काम पूर्ण करायला अपूर्णांकामध्ये त्याला आपण असं लिहिलं, एक काम पूर्ण करायला त्याला 20 दिवस लागतात. बीला सुद्धा एक काम करण्यासाठी 30 दिवस लागतात. आणि दोघे मिळून म्हणजे काय, दोघांच्या आपल्याला बेरीज करावं लागेल. दोघांच्या कामाची बेरीज करावं लागेल. ए प्लस बी, दोघे मिळून ए प्लस बी. तर ते किती दिवसात पूर्ण करतील? तर सूत्रानुसार आपल्याला काय करायचंय, ए प्लस बी असं जर केलं तर त्याचा अपूर्णांकाची सुद्धा बेरीज करायची. तर 1/20 प्लस 1/30 अशी आपल्याला मांडणी घ्यावी लागेल. 1/20 प्लस 1/30. आता अपूर्णांकाची बेरीज करायची आपल्याला. तर अंश आणि छेद याचा जर विचार केला तर छेद जो आहे तो एक समान करायचा असतो. छेद जो आहे तो एक समान करायचा असतो आणि छेद जर इथे तुम्हाला एक समान करायचा आहे तर तिरपा गुणाकार किंवा 20 आणि 30 चा लसावी तुम्हाला माहित काढता आला पाहिजे किंवा माहित असायला पाहिजे. आता 20 आणि 30 चा लसावी, जर 20 आणि 30 चा लसावी काढायचा असेल तर जो मोठी संख्या असते त्याचा पाडा तयार करायचा असतो आणि त्याच्यामध्ये दोन्ही संख्येने त्या संख्येला भाग गेला तर तो त्याचा लसावी असतो. आता 20 आणि 30 मध्ये मोठी संख्या आहे 30. 30चा जर आपण पाडा तयार केला, 30 31, 30ला 30 ने भाग जाईल पण 20 ने जाणार नाही. 30 दोन्ही 60, 60ला 30 ने तर भाग जाणारच आहे, 20 ने 20 त्रिक 60. त्यामुळे 30 आणि 20 ने भाग जाणारी एकच संख्या आपल्याला मिळते, ती आहे 60. तर 60, 20 आणि 30 चा लसावी काय असणार आहे? 60. तर 60 आपल्याला छेदस्थानी आता 60 करायचंय. कॉमन आपण छेदस्थानी काय केलंय? 60 केलंय. आता 20 ला 60, हे 20 आहेत आणि ते 60 करण्यासाठी आपल्याला 20 त्रिक 60 करायचं, म्हणजे 3 ने गुणायचं. तर अंशाला सुद्धा 3 ने गुणावं लागेल, म्हणून इथे होईल 3 एक 3 प्लस इकडे छेदस्थानी 60 करण्यासाठी आपल्याला 30 दोन्ही 60 करायचं, म्हणून इथे 2 3 2 5. इथे अंश छेदस्थानी 5 झाले आणि अंश स्थानी 5 झाले आणि छेदस्थानी 60 घेतलेले. आता याला आपल्याला सॉल्व्ह करता येतं. याला आपल्याला संक्षिप्त रूप द्यायचे. तर 5 1 5 आणि 5 2 10, 1/12. उत्तर काय आलेलं आहे? 1/12. दोघांनी मिळून 1/12. आता आपण पाहिलं होतं की एक काम करण्यासाठी आपण 20 दिवस, एक काम ए ला 20 दिवस, बी ला 30 दिवस असं पाहिलं होतं. तर आपले जे दिवस आहे कामाचे ते आपण काय केले होते? छेदस्थानी घेतले होते. अपूर्णांकाचा जर विचार केला तर इथे छेदस्थानी काय आले? 12. म्हणजे दोघांना मिळून ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील? 12 दिवस लागतील. ठीक आहे. हे अशा पूर्ण समीकरणाचा वापर करून आपण हे अशा सॉल्व्ह करू शकतो. हेच जर आपल्याला शॉर्टकट मध्ये करायचं असेल तर आपण आता दुसरं उदाहरण दिलेलं आहे, सेम त्यासारखंच उदाहरण आहे. आपण ते शॉर्टकट पद्धतीने कसं करता येईल हे तुम्हाला सिम्पली सांगतो. दुसऱ्या उदाहरणामध्ये ए हा 9 दिवसात काम करतोय आणि बी हा 18 दिवसात काम करतोय. तर आता एक लक्षात आलं आपल्याला, काय जे त्यांचे काम करण्याचे दिवस आहेत त्याचा लसावी काढायचा आहे, सिंपल. आणि लसावी दोघांची ऍडिशन करायची आहे आणि ऍडिशन केल्यानंतर आपल्याला लसावी काढायचं आहे, आपल्याला उत्तर मिळतं. तर कसं काय करावं लागेल? तर ए चे 9 दिवस, बी चे 18 दिवस. 9 आणि 18चा लसावी. मी काय म्हणलं होतं तुम्हाला, लसावी कसा करायचा? मोठी संख्या आहे त्याचा पाडा तयार करायचा. 18 1 18, 18 1 18ला तर 18 ने भाग जाणार आहे, 9 ने सुद्धा भाग जाणार आहे. 9 2 18. तर इथे काय आपण कॉमन 18 करतोय, म्हणून 9 2 18 आणि 18 1 18. त्या दोघांचं आपण इथे काय लिहिले, जसं अपूर्णांकाने आपण सॉल्व्ह करत होतो आणि छेदस्थानी जी संख्या येत होते गुणाकार केल्यानंतर ती आपण इथे लिहितोय. आता 2 आणि 1 3. आता दोघांची बेरीज करायची, कारण का दोघांनी मिळून आपल्याला किती दिवसात ते काम पूर्ण
करायचं किंवा होऊ शकतं ते आपल्याला लिहायचं. 2 आणि 1 3 झाले. 3 आणि टोटल किती आपण लसावी काढला होता 18. आता याला संक्षिप्त रूप द्यायचे 3 1 3 3 6 18. ठीक आहे. अंश छेदस्थानी आलाय 6 म्हणजे उत्तर काय असणार आहे 6. समजला? शॉर्टकट समजला. अशा पद्धतीने हा शॉर्टकट पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करता येतो. तर अशा पद्धतीने आपले काम काळ वेळ या घटकाचे 2 प्रश्न मी इथे तुम्हाला सॉल्व्ह करून दिले. याच पद्धतीने तुम्ही आणखी प्रश्न तुम्हाला पीडीएफ मध्ये मिळतील, ते सॉल्व्ह करा. काही अडचण असल्यास व्हॉट्सअप करू शकता. प्रश्न पाहूया. 3 नंबरचा हा प्रश्न आहे. 200 मीटर लांबीची एक ट्रेन 40 किलोमीटर प्रति तास वेगाने जात आहे. रेल्वे रुळा जवळ उभ्या असलेल्या माणसाला ती ट्रेन किती सेकंदात ओलांडेल? रेल्वेच्या रुळाजवळ उभा असलेला एक माणूस आहे आणि त्याला ती ट्रेन जी आहे ती किती सेकंदात ओलांडेल असं विचारलंय. तर इथे विचार केला तर ट्रेनची लांबी ही मीटरमध्ये देण्यात आलेली आहे आणि ट्रेनचा जो वेग आहे, स्पीड जी आहे ती दिलेली आहे 40 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. तर स्पीड जी आहे ती 40 किलोमीटर प्रति तास वेगाने दिलेली आहे आणि 1 मीटरमध्ये आहे, 1 किलोमीटरमध्ये आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे किलोमीटर प्रति तास अशी स्पीड दिलेली आहे आणि आपल्याला सेकंदामध्ये किती ओलांडेल असं विचारलेलं आहे. तर आपल्याला एक सुरुवातीला काम करायचंय. सगळे जे युनिट आहेत, जे घटक म्हणजे दिलेले आहेत, मीटर किलोमीटर, ह्याला एका एका घटकामध्ये आणायचं. म्हणजे आपल्याला काय करायचं तर सेकंदामध्ये विचारलंय तर आपल्याला मीटर प्रति सेकंद जी वेग दिलेला आहे, स्पीड जी आहे दिलेली आहे ती आपल्याला मीटर प्रति सेकंद या स्पीडमध्ये आणायचं, म्हणजे याच्यामध्ये त्याला कन्वर्ट करायचं. तर त्यासाठी काय करायचं असतं, जेव्हा 1 किलोमीटर प्रति तास 1 किलोमीटर प्रति तास अशी स्पीड दिलेली असेल तर आपल्याला याला मीटर प्रति सेकंद मध्ये कसं कन्वर्ट करता येतं तर सांगतो. 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर असतो तो असतो 1000 मीटर आणि 1 तास म्हणजे किती सेकंद असतात तर 1 तास म्हणजे 60 मिनिटं गुणिले 60 सेकंद, म्हणजे 60 गुणिले 60 जर केलं आपण तर 3600 किती सेकंद होतात 3600 सेकंद होतात. म्हणून इथे होईल 1000 भागिले 3600. सिंपल आहे. 2 शून्य कट करा, वरती 10 राहिले, अंशस्थानी छेदस्थानी 36. आता याला परत संक्षिप्त रूप देता येतं. कितीने भाग देता येईल दोन्हीला तर 2 आपल्याला भाग देता येईल, दोन्ही अंशाला आणि छेदाला. तर 5 दोन्ही 10 म्हणजे 2 पंचे 10, दोन्ही भाग द्यायचा आहे तर 2 पंचे 10, तर 2 1 2, 1 उरला 16 झाले, 2 8 16. 5 भागिले 8 काय आलेलं आहे 5 भागिले 8. अपूर्णांक कोणता मिळाला आपल्याला 5 भागिले 8. तर हे काय झालं 1 किलोमीटर प्रति तासाचं आपण कशामध्ये कन्वर्जन करतोय, रूपांतर करतोय मीटर प्रति सेकंदामध्ये. तर हे झालं. आता मीटर प्रति सेकंद म्हणजे तुम्हाला एखादी स्पीड दिलेली असेल तर ती जर तुम्हाला मीटर प्रति सेकंदामध्ये कन्वर्ट करायची असेल तर सिंपल आहे, 5 भागिले 18 या अपूर्णांकाने आपल्याला त्याला गुणावं लागतं. कसं का गुणायचंय तर हे तुम्हाला मी आता दाखवलं. आता बघूया आपण आपला प्रश्न सॉल्व्ह करायचा. तर 40 किलोमीटरला आपल्याला मीटर प्रति सेकंद, किलोमीटर प्रति तासाला मीटर प्रति सेकंद मध्ये करण्यासाठी 5 भागिले 18 ने गुणायचं. 5 भागिले 18 ने गुणण्यासाठी आता आपल्याला 18 आणि 40 ला भाग देता येतो. तो 2 ने भाग देऊया, 92 18 आणि 20 दोन्ही 40. तर 20 गुणिले 5 भागिले 9, 20 5 100 भागिले 9. स्पीड काय आली इथे 100 भागिले 9 मीटर प्रति सेकंद. आता याला आपण पॉइंट मध्ये दशांशामध्ये कन्वर्ट करून घेऊ शकतो, पण आपल्याला काय करायचंय असंच ठेवूया आपण कॅल्क्युलेट करायचं तर सोपं आपल्याला कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण असंच ठेवलं तर आपल्याला सोपं जातं. आपल्याला सेकंद किती सेकंद लागतील असं विचारलेलं आहे आणि मीटर मध्ये दिलेली आपल्याला ट्रेनची लांबी दिली 20 मीटर. आता बघा जर वेग काढायचा असेल आपल्याला, जर स्पीड काढायची आहे तर स्पीडचं सूत्र आहे अंतर, डिस्टन्स अपॉन टाइम, अंतर भागिले वेळ. अंतर भागिले वेळ, वेग बरोबर अंतर भागिले वेळ. आता आपल्याला काढायचे काय तर टाइम काढायचा. आपल्याला टाइम काढायचा आहे. हे जर आपण मॉडिफाय केलं तर बघा इकडे काय होईल, हे टी जे आहे छेदस्थानचं ते इकडे गुणाकारामध्ये येणार आहेत, म्हणजे स्पीड गुणिले टी बरोबर डी. आणखी सोपं केलं तर एस याच्या जागी जाईल आणि टी याच्या जागी येईल, एकमेकाची जागा बदलतील. तर काय तयार होणार आहे आपल्याला मग
टाइम बरोबर डिस्टन्स अपॉन स्पीड, म्हणजे वेळ बरोबर अंतर भागिले वेग, मराठीमध्ये असं होईल. तर आपल्याला हे मिळालं. आता आपल्याला वेळ काढायची आहे, म्हणून आपल्याला डिस्टन्स म्हणजे काय, तर ट्रेनची लांबी माहिती आहे आणि मीटर प्रति सेकंद मध्ये आपण त्याचं वेग पण काढलेला आहे. ते आपल्याला मांडायचं आता, ते आपल्याला पुढे मांडायचं. तर काय होईल मग, आपल्याला टाइम काढायचा टी इक्वल टू 200, 200 डिस्टन्स आहे आणि स्पीड आपण केली होती 100/9. आता हे 9 जे आहे ते वरती मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकारामध्ये जातील. ठीक आहे, तर आपण काय करू, हे 2 शून्य कट करून टाकू. हे 9 वरती गेले तर काय झालं, 2 गुणिले 9, ऑलरेडी 2 शून्य कट झालेत, खाली काय छेदस्थानी एकच राहिलाय, म्हणून 9 दोन्ही 18. उत्तर काय आलं तुम्हाला, 18 दिसतंय इथे. 18 उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे. अशा पद्धतीने हे पूर्ण तुम्हाला सूत्र वापरून कसं सॉल्व्ह केलं हे दाखवलं. आता याच्यामध्ये खूप सिंपल रित्या, म्हणजे खूप सोप्या रीतीने आपल्याला पुढचा प्रश्न सॉल्व्ह कसा करायचा ते सांगतो. तर लक्षात आलं, अशा पद्धतीने अंतर जे आहे याच्यावरचा हा प्रश्न होता, तो आपण ट्रेनवरचा सॉल्व्ह केलाय. आता सेम त्याच्यासारखाच प्रश्न दुसरा आपण पाहूया. 120 मीटर लांबीची ट्रेन आहे आणि 36 किलोमीटर प्रति तास वेग दिलेला आणि वेळ विचारला. सेम जसा प्रश्न आता आपण सॉल्व्ह केला तसाच हा प्रश्न आहे. आपल्याला एक काम करायचंय, किलोमीटर प्रति तासाला मीटर प्रति सेकंद मध्ये आपल्याला त्याची स्पीड करायची. तर सिंपल आहे, 36 ला आपण किती गुणावं लागेल आपल्याला, आपण काढलेलं आहे 5/18 गुणायचं आपल्याला. तर 18 दोन्ही 36, 5 दोन्ही 10. तर त्याची स्पीड किती आली मीटर प्रति सेकंदाचा जर विचार केला तर 10 मीटर प्रति सेकंद अशी स्पीड त्या ट्रेनची आली, जी की 36 किलोमीटर प्रति तास होती. त्याला आपण परत छोटं करून मीटर प्रति सेकंदामध्ये आणलं तर 10 मीटर प्रति सेकंद कसं आलं ते तुम्हाला दाखवलं. त्यानंतर आता हे झालं 10 मीटर प्रति सेकंद. आणि किती मीटर, आता जर आपल्याला टाइम काढायचा असेल तर आपल्याला डिस्टन्स आहे, किती मीटरची ट्रेन आहे 120 आणि स्पीड किती आहे तर 10. सिंपल, शून्य कट झाले, राहिले 12. उत्तर किती आलं, 12. तर ते उत्तर असणार आहे सेकंदामध्ये, कारण का आपण मीटर प्रति सेकंदामध्ये कन्वर्ट केलेलं आहे. उत्तर आलं 12. किती वेळा सॉल्व्ह करून दाखवलं मी तुम्हाला, विदिन मिनिट. अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचंय. फक्त सूत्र जे आहेत, जसं वेग बरोबर अंतर भागिले वेळ, हे जे सूत्र आहेत तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस करताल तेवढं तुम्हाला ते पक्क लक्षात राहील. तर प्रॅक्टिस करण्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फ्री पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी एक लिंक दिलेली आहे आणि त्या पीडीएफ मध्ये तुम्हाला आणखी प्रश्न, म्हणजे टोटल या घटकावरती 10 प्रश्न मी दिले, त्याच्यापैकी मी 2 इथे सॉल्व्ह करून दिले तुम्हाला. तर आणखी तुम्हाला 8 प्रश्न सॉल्व्ह करायला त्याच्यामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये उत्तर पण दिलेले आहेत. तुम्ही तुमचे उत्तर चेक करू शकता आणि काही अडचण आली, मला वाटलं की नाही माझं उत्तर बरोबर आहे तर चुकीचं दिलं, तर तुम्ही मला तो प्रश्न व्हॉट्सअप करू शकता. मी तुम्हाला त्याचं म्हणजे काय उत्तर आहे ते सांगू शकेल. तर याचा पुढचा प्रश्न जो आहे 5 नंबरचा प्रश्न आपण पाहूया. आयुष, किरण व अनिल या तिघांना 1500 रुपये 2, 2 3, 3 5 या प्रमाणामध्ये वाटले. तर किरणच्या वाट्याला किती रुपये येतील. ठीक आहे, गुणोत्तर आणि प्रमाण यामध्ये इथे प्रमाण दिलेलं आहे, त्या प्रमाणामध्ये पैसे वाटण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एकाच्या वाट्याला किती पैसे येतील असं विचारलेलं आहे आणि एकूण पैसे आपल्याला दिलेले आहेत 1500 रुपये. तर आपल्याला इथे प्रमाण जे आहे त्या प्रमाणाप्रमाणे ते पैसे कसे येतील त्यासाठी आपल्याला याला सॉल्व्ह करायचे. गुणोत्तर प्रमाण या घटकामधले हा प्रश्न आहे. तर सिंपल आहे, जे प्रमाण दिलेलं आहे इथे काय प्रमाण दिलेलं आहे तर बघा, जसं इथे नावं दिलेत आयुष, इथे जसे नावं दिलेत आयुष, आपण ए लिहूया, ए आयुष अगोदर नाव आहे, नंतर किरण नाव आहे, नंतर अनिल नाव आहे. तर याप्रमाणे त्यांचं प्रमाण पण दिलेलं आहे, 2/3 आणि 3/5. म्हणजे जर आपण 1500 रुपयाचे काही भाग केले, आता काही भाग करण्यापेक्षा आपण प्रमाण दिलेले त्याप्रमाणे तेवढे भाग आपल्याला करायचे. म्हणजे किती प्रमाण दिले तर 2, 3, 5 या तिघांची जर बेरीज केली तर 5 आणि 3 8 2 10, 10 भाग केले. किती भाग केले आपण, 1500 रुपयाचे 10 भाग करायचे आपल्याला, का तर प्रमाण दिलेलं आहे. म्हणून आपण काय केलं, या सगळ्या प्रमाणाची बेरीज केली तर टोटल किती भाग आले, 3 आणि 2 5 आणि 5 10, 10 भाग आले. तर 10 भाग आपल्याला जर 1500 रुपयाचे करायचं ठरवलं आपण, तर एक भाग कितीला येणार आहे, सिंपल आहे, 1500 भागिले 10 करायचंय, एक एक शून्य कट करायचं आहे, राहिले फक्त 150 रुपये, म्हणजे एक भाग 150 रुपयाचा आहे.
एक भाग कितीचा आला? 150 रुपयाचा. सिंपल आहे. आता आपल्याला सगळ्यांचं प्रमाण माहित आहे. आता आपल्याला कोणाचं विचारलंय ते बघायचं. आपल्याला विचारलंय किरणचं. किरण किती नंबरला आहे? 2 नंबरला आहे. त्याचे भाग किती आहेत? 3 भाग आहेत. सिंपल आहे. 3 गुणिले एक भाग 1500 रुपयाचा आहे, तर 3 गुणिले 1500 करायचे. 3 गुणिले 150 करायचं. एक भाग 150 रुपयाचा आहे, तर 3 भाग त्याला आलेले आहेत. 3 गुणिले 150 150 रुपये केले, तर ते आले 15 3 45 आणि 1 0 450 रुपये. त्याच्या वाट्याला किती येतील? 450. समजलं? तर एवढं सिंपल प्रमाण आहे. आणि जर तुम्ही गणिती रूपामध्ये जर त्याला सॉल्व्ह करायला गेले तर खूप मोठं त्याच्या स्टेप्स तयार होतील की 2x करा, 3x करा, 5x करा, सगळ्यांची बेरीज करा, 10x होईल, मग x ची किंमत काढा. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की भाग करायचे, तर त्या भागाचा एक भाग काढायचा. सेम तसं केलेलं आहे. आणि सूत्रामध्ये जे काही गणिती रूपांतरामध्ये करायचं ते तसंच येणार. आपल्याला कमी वेळेत करायचं म्हणून हे असं तुम्हाला या पद्धतीने दाखवलं. आता असंच आपण दुसरं उदाहरण पाहूया. बघा, 3 मित्रांना 2400 रुपये दिलेत. तिघांचं प्रमाण दिलेले आहे. 3 4 4 5 या प्रमाणात वाटलेले आहेत. आणि दुसऱ्या मित्राला किती रुपये मिळतात? आता दुसऱ्या मित्राला तर इथे सिक्वेन्स खूप महत्वाची आहे. सिक्वेन्स लक्षात ठेवा. पहिला कोण आहे, दुसरा कोण आहे, तिसरा कोण आहे, त्याचप्रमाणे प्रमाण पण दिलेलं आहे. तर ते आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवा. आता सिंपल आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, जे प्रमाण आहे त्या सगळ्या प्रमाणाची बेरीज करायची, म्हणजे तेवढे भाग आपल्याला करायचे. किती प्रमाण आहे इथं दिलेलं आहे? 3 4 आणि 5 या सगळ्यांची बेरीज करा. 5 आणि 4 9 3 12. टोटल भाग आहेत 12. केली बेरीज आपण? 12 भाग आहेत आणि रुपये आहेत एकूण 2400. 2400 भागिले 12 करा. तर 12 दोन्ही 24 आणि हे 2 शून्य 200 रुपये. एक भाग कितीचा आलाय? 200 रुपयाचा एक भाग आहे. एक भाग 200 रुपयाचा आलेला आहे, म्हणजे एक पार्ट आला 200 रुपीज. आता आपल्याला विचारलंय दुसऱ्या मित्राचं प्रमाण म्हणजे किती भाग आलेले त्याला? तर 4 भाग आले. सिंपल आहे. 200 गुणिले 4 करा. 200 गुणिले 4 किती आले? 4 दोन्ही 8 आणि 2 शून्य 800 रुपये. किती आले? 800 रुपये. इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करता येतं. आणखी प्रश्न तुम्हाला पीडीएफ मध्ये मिळतील. सॉल्व्ह करा. अडचण आल्यास व्हॉट्सअप करा. तर पुढचा प्रश्न क्रमांक 7. एका पूर्ण पाण्याने भरलेल्या भांड्याचे वजन 40 किलो आहे. जर ते 1/3 भरले तर त्याचे वजन 20 किलो होते. तर रिकाम्या भांड्याचे वजन किती? आता आपल्याला रिकाम्या भांड्याचे वजन काढायचे आहे. आणि इथे पूर्ण भरलेले भांड्याचे वजन 40 किलो दिलेले आहे आणि 1/3 भरलेल्या पाण्याचे वजन 20 किलो दिलेले आहे. तर दोन गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत, पण पूर्ण भरलेले आणि रिकामे अशा पद्धतीने आपल्याला एक समीकरण तयार करून त्या समीकरणामधून आपल्याला एक किंमत रिकाम्या भांड्याचे वजन आपण काढू शकतो. हे समीकरण कसं तयार करायचं? तर एका पूर्ण भरलेल्या भांड्याचे वजन, ठीक आहे, भरलेल्या तर भरलेले भांड्याचे वजन जे आहे त्याला आपण एक्स मानू. भरलेले जे आहे ते एक्स आणि रिकामे जे आहे, रिकामे भांडे ते आपण वाय म्हणू. रिकामे भांडे ते आपण वाय म्हणणार आहोत. ठीक आहे. भरलेले एक्स आहे, रिकामे वाय आहे. एका पूर्ण पाण्याने भरलेल्या भांड्याचे वजन 40 किलो आहे. आता भांड्याचे वजन काढायचं आपल्याला आणि त्यात पाणी आहे. पाणी आणि भांड्याचे वजन मिळून 40 किलो झालेलं आहे. तर रिकामं भांड आणि भरलेलं भांड या दोघांची बेरीज करायची आपल्याला, ती असेल 40. तर समीकरण असं होईल एक्स प्लस वाय बरोबर 40. एक्स प्लस वाय बरोबर 40 हे असेल एक नंबरचं समीकरण. हे असेल एक नंबरचं समीकरण. आता दुसरं समीकरण कसं तयार करायचं आपल्याला? तर दुसरं जे समीकरण आहे, दुसरं समीकरण असं असेल 1/3 भरलेले. आता भरलेले आपलं एक्स आहे आणि एक्स गुणिले 1/3 भरलेलेचे 1/3 प्लस रिकामे असे दोन्ही मिळून किती आहेत? 20. दोन्ही मिळून 20 किलो आहे. तर हे असेल स्टेटमेंट 2. ठीक आहे. हे समीकरण दुसरं असेल. आता आपल्याला छेदस्थानी इथे अपूर्णांक आलेला आहे आणि अपूर्णांक आपल्याला पहिल्या समीकरणामध्ये अपूर्णांक नाहीये. पहिलं समीकरण खूप सिंपल आहे. एक्स प्लस वाय बरोबर 40. तर आपल्याला याच्यामधून अननोन व्हेरिएबल 2 आहेत, एक्स आणि वाय. आणि आपल्याला एक कुठला तरी व्हेरिएबल एलिमिनेट करून म्हणजे त्याला बाजूला करण्यासाठी वजा बाकी या दोन्ही समीकरणाची किंवा अधिक करून आपल्याला ते सॉल्व्ह करता येतं. तर पहिलं काम करायचं आपल्याला हा अपूर्णांक काढायचा. हा अपूर्णांक काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? जर छेदस्थानी 3 असेल तर या छेदस्थानी 3 ला आपल्याला कट करण्यासाठी 3 ने गुणावं लागेल. पूर्ण इक्वेशन नंबर 2 ला 3 ने जर गुणलं तर हे अपूर्णांक निघून जाईल आणि आपल्याला एक सिंपल समीकरण मिळेल, जे की आपण
वजाबाकी किंवा बेरीज पहिल्या समीकरणासोबत त्याची करू शकू. ठीक आहे. तर आपण काय करूयात, याला 3 ने गुणूयात. तर समीकरण असं तयार होईल बघा. इथे जर 3 ने मी मल्टिप्लाय केलं तर 3x गुणिले 1/3 प्लस आता 3y, 3y ला पण गुणायचं, पूर्ण समीकरणाला गुणायचं आणि 3 गुणिले 20, 20 त्रिक 60 होतील. 20 त्रिक 60. तर समीकरण असं बनेल. समीकरण जे आहे ते अशा पद्धतीने बनणार आहे. कसं बनणार आहे सांगतो तुम्हाला बघा. ते समीकरण असं होईल, 3 3 कट होतील, 3 3 कट होतील. इथे राहील फक्त x, नंतर होईल 3y, नंतर होईल 60, नंतर होईल 60. असं आपण त्या समीकरणाला मॉडिफाय केलं. आपण छेदस्थानचे 3 काढण्यासाठी आपण पूर्ण इक्वेशन नंबर 2 ला 3 ने गुणले. हे झालं इक्वेशन, मॉडिफाय इक्वेशन झालं 2 नंबरचं. आता पहिलं जे इक्वेशन आहे ते पहिलं इक्वेशन मी ते लिहितोय x प्लस वाय बरोबर ते आहे 40. आता बघा आपल्याला काय करायचंय, वाय जे आहे ते आपलं रिकामं भांड आहे, वाय मांडलेलं आहे आपण, रिकामं भांड वाय मांडलेलं आहे आणि भरलेले भांडे एक्स आहेत. आपण काय करू, एक्स ला कट करण्याचा प्रयत्न करू. एक्स ला जर काढायचं असेल तर या दोन्ही समीकरणाची एक्स प्लस 3y 60 या समीकरणामधून दुसरं समीकरण वजा करायचं, म्हणजे मायनस सगळं चिन्ह बदलतील आणि मग आपण वजाबाकी करतोय. तर प्लस मायनस हे कट होऊन जाईल. 3y मधून एक y गेला, राहील 2y आणि 60 मधून 40 गेले, राहिले 20. ठीक आहे. आपल्याला y ची किंमत मिळते, काय आहे 2y बरोबर 20. पण आपल्याला 2y नाही पाहिजे, फक्त y ची किंमत पाहिजे. म्हणून 20 इकडचे जे दोन आहेत ते इकडे भाग करत जातील, बेद आहे 20. तर y ची किंमत आली 10. y ची किंमत किती आली 10. म्हणून y हे 10. म्हणून हे y हे 10 झालं आणि आपल्याला तेच काढायचं रिकामा भांड्याचं. आपल्याला वजन काढायचं होतं, जे की असेल 10 किलो. जे की असेल 10 किलो. उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे. समजलं. अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं. आता हे मी तुम्हाला व्यवस्थित समजावून म्हणून सांगत होतो. आता दुसरं एवढं आपल्याला सगळं समजून सांगायची तुम्हाला गरज नाही, खूप शॉर्टकट पद्धतीने सांगतो. आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम सेम तसाच आहे. पूर्ण भरलेले भांड्याचे वजन 60 किलो आहे, अर्धे भरलेले वजन 40 किलो आहे आणि रिकाम्या भांड्याचे वजन काय. सेम आपल्याला y ची किंमत काढायची आणि x ची किंमत एलिमिनेट करायची. तर पहिलं इक्वेशन काय तयार होईल, x प्लस वाय बरोबर 60. दुसरं कसं तयार होईल, आता अर्ध म्हणलंय म्हणून भरलेलं आहे त्याला अर्ध करायचं, म्हणून x भागिले 2 करावं लागेल तुम्हाला, प्लस वाय बरोबर ते झाले 40 किलो. झाले दोन इक्वेशन. आता याला मॉडिफाय करायचं, दोन्ही आपल्याला मल्टिप्लाय करायचं. हे दोन कट होऊन जाईल, इथे राहील फक्त x. इथे दोन्ही गुणल्यामुळे 2y, इथे जाईल 40च्या दुप्पट, दोन्ही गुणलं तर ते होतील 80. 40च्या दुप्पट होतील 80. ठीक आहे. 40चे काय झाले, दोन्ही गुणल्यामुळे ते झाले 80. क्लिअर. हे जे इक्वेशन x प्लस 2y 80, याच्यामधून आपण पहिले इक्वेशन वजा करूया. x प्लस 2y 80 याच्यामधून पहिलं इक्वेशन आपल्याला x प्लस वाय ते होतं 60, हे वजा करायचं. आणि आता आपल्याला इक्वेशन x ची किंमत करायची, तर मायनस करायचं असतं. मायनस मायनस केलं, x x कट झालं, 2y मधून एक y गेला, y राहिला फक्त 80 मधून 60 गेले 20. y ची किंमत किती आली 20. y ची किंमत आलेली 20. तुमचं उत्तर इथे आलेलं आहे. किती लवकर आलं, y ची किंमत. अशा पद्धतीने तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता आणि असे प्रश्न तुम्ही सहजरित्या सॉल्व्ह करू शकता. फक्त प्रॅक्टिस, तुमच्याकडे आणखी 1 दिवस 2 दिवस आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करा, तुमचे गणिताचे मार्क पक्के होऊन जातील. त्याच्या पुढचा प्रश्न क्रमांक 9. येथे 0.09, 0.09 आणि 0.49 असं दिलेलं आहे आणि वर्गमूळ दिलेलं आहे. हे जे चिन्ह आहे ते वर्गमूळाचं चिन्ह आहे. वर्गमुळात 0.09 दिलेलं आहे आणि दुसरं वर्गमुळातच दिलेलं आहे 0.49, 49. आता 9 आणि 49 हे कशाचं वर्गमूळ आहे तुम्हाला माहित आहे. ठीक आहे. तर ते वर्ग आहे 0.09, हे आहे वर्गमूळ याचं येईल 3. 3चा वर्ग 9 आहे आणि हे आहे 7चा वर्ग. पण आता दशांश कुठं द्यायचं आपल्याला. दशांशानंतर 2 जागा आहेत, तर वर्गमूळ काढताना दशांशानंतर एकच जागा, 2ची एक जागा अर्धी होऊन जाते, म्हणून 2 दशांशानंतर 2 आहेत, तर 1 होऊन जाईल, तर ते होईल 0.3 आणि इकडे होईल 0.7. आता काय करायचं, या दोघांची बेरीज करायची. 0.3 आणि 0.7, 0.3 0.7 याची बेरीज केली तर 7 आणि 3 10, हात झाला 1.0. त्या झिरोला काय व्हॅल्यू, दशांशानंतरच्या झिरोला व्हॅल्यू राहत नाही, म्हणून 1 हे त्याचं उत्तर आहे. तर तुम्ही बघू शकता 1 हे त्याचं उत्तर. एवढं सिंपल होतं.
ठीक आहे. फक्त वर्गमूळ घेतल्यानंतर 2 दशांशानंतर जागा असतील तर त्याची 1 होईल, 4 असतील तर 2 होतील, अशा पद्धतीने कमी होत चालतात वर्गमूळ घेता वेळेस, आणि वर्ग करता वेळेस ते वाढत चालतात. चला, असा सिंपल प्रश्न पुढचा आहे, तुम्ही करू शकता. 0.64 आहे वर्गमूळ, 0.64 आहे आणि त्याला अधिक त्याच्यामध्ये करायचं 0.04. 0.64 काय होणार आहे आत्ताच पाहिलं आपण, 0.8 वर्गमूळ 8 आहे आणि 2 4 जो आहे तो 2चा वर्गमूळ आहे, म्हणून इथे 2. हे 8 आणि 2 10 झाले, परत 1.0 म्हणजेच 1. एवढं सिंपल होतं. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. जर चौरसाची बाजू 25% वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल? आता बघा, चौरस आहे आणि चौरसाची बाजू दिलेली आहे आणि चौरसाचे क्षेत्रफळ. तर चौरसाचे क्षेत्रफळ, चौरस म्हणजे काय, स्क्वेअर असतो, चारही बाजू त्याच्या सारख्या असतात. त्या चौरसाचे क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ कधी असतो? चौरसाचे क्षेत्रफळ कधीही बाजूचा वर्ग असतो. चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग. ठीक आहे. चौरस म्हणजे चारही बाजू त्याच्या सारख्या, तर स्क्वेअर म्हणजे चारही बाजू सारख्या असतात. ठीक आहे. ही जर 2 असेल तर ही पण 2 असेल, ही पण 2 असेल, ही पण 2. हे झालं चौरसाचे क्षेत्रफळ. आता बघा, जर चौरसाची बाजू 25% वाढवली, आता बाजू काहीतरी आपल्याला 25% वाढवायची, काहीतरी असेल आणि 25% वाढवायची. तर आपण एक काम करूया, बाजू जी आहे चौरसाची, एक बाजू जी आहे, समजा एक बाजू आपण 100 मांडली, एक बाजू 100 मांडली, बाजू समजा आपण 100 मांडली, तर मला सांगा क्षेत्रफळ किती होणार आहे? चौरसाचे क्षेत्रफळ त्यावेळेस किती होणार आहे? तर 100 बाजूचा वर्ग म्हणलं म्हणजे 100 गुणिले 100, 100 गुणिले 100 किती झाले? 4 शून्य, एकावर 4 शून्य झाले म्हणजे 10,000. ठीक आहे. जेव्हा 100 बाजू होती तेव्हा त्याचं क्षेत्रफळ 10,000. आता बघूया, जर आपण ती 25% वाढवली, 100 आहे त्याला आपल्याला 25% वाढवायचे, 100 आहे त्याला आपल्याला 25%, 100च्या अगोदर 25% करायचे आहेत 25. तर 25 ने वाढवायचं म्हणजे किती होईल? 100 प्लस 25. 25 ने वाढवायचं म्हणजे किती झाले? 100 प्लस 25 ते झाले 125. आता बाजू केली आपण 125, आता बाजू 125, तर क्षेत्रफळ काय येईल? तर क्षेत्रफळ काय येईल? तर 125 गुणिले 125. ठीक आहे. 125चा वर्ग तुम्हाला काढायचा आहे. 25 असेल, ज्या संख्यांचा एकक स्थानचा अंक 5 असेल आणि दशक स्थानचा 2 असेल, म्हणजे 25 असतील, तर ते 25 त्याचा वर्ग सुद्धा, वर्गामध्ये सुद्धा ते शेवटचे 2 डिजिट 25 येणार आहेत. आणि त्याच्या 5 सोडून त्याच्या अगोदरचा जो नंबर तयार होईल, जो ज्या 2 अंकामुळे तो नंबर तयार, ते 12 तयार झाले, तर 12च्या पुढचा क्रमिक नंबर घ्यायचा, 12 गुणिले 13, आणि दोघांचा गुणाकार त्या 25च्या पुढे लिहायचा. ते त्याचं शॉर्टकटमध्ये वर्ग काढण्याची पद्धत आहे. तर आपण काय करूया, 12ला 13ने गुणू, ते दोन्ही 26, 7 2, 13 1 13 आणि 2 15, म्हणजे किती झाले सगळे? 15,625. सगळे किती झाले? 15,625. बघा, जर ती बाजू आपण 25% वाढवली म्हणजे 100ची 125 केली, तर क्षेत्रफळ वाढतं 15,625. तर कितीने क्षेत्रफळ वाढतं? 15,625 झालं, आणि पहिलं क्षेत्रफळ 100 होती बाजू तेव्हा होतं 10,000. कितीने वाढलं मग? तर ते वाढले 5,625. किती वाढलं? 5,625. मग आपल्याला काय करायचं, याचं पर्सेंटेज काढायचे, आपल्याला याची टक्केवारी करायची. म्हणून 5,625 कितीला वाढलं होतं? हे 10,000ला. त्याचा बेस आहे 10,000 गुणिले, आपल्याला याची टक्केवारी करायची, गुणिले 100. म्हणजे 2 शून्य कटले, 2 शून्य. आता 5,625 डिवाइड बाय 100 केलं तर सिंपल आहे, इथे एक दशांश लागत असतो, म्हणजे 56.25. मग उत्तर काय आलंय? 56.25. उत्तर आलेलं आहे 56.25. याला जर 10 ने डिवाइड केलं असतं तर इथं दशांश लागला असतं, आपण 100 ने केलं तर इथं, म्हणून 56.25. आलं लक्षात? एवढं सोप्या पद्धतीचं आहे. आता पुढचं खूप सिंपल आहे. पहिले आपण बाजू डायरेक्ट मांडूया. आपल्याला माहिती आहे आता, पहिलं या चौरसाचे क्षेत्रफळ जे आहे ते 10,000 आहे आणि बाजू आपण 100 मांडलेली. किती आहे? 10,000, आणि बाजू आपण काय कन्सिडर केली? 100. पहिली जर बाजू 100 असेल, त्याचं क्षेत्रफळ 10,000 असणार आहे. आता 40%ने बाजू वाढवायची. आता बघा, 100चे 40% 40 झाले, आणि वाढवायची म्हणजे 140 करायची, म्हणून 140 गुणिले 140, त्याचं क्षेत्रफळ काय असेल? 140 गुणिले 140. तर शून्याचे 2 शून्य झाले, एका शून्याचे 2 शून्य, आणि 14चा वर्ग तुम्हाला माहित पाहिजे. 14चा वर्ग असतो 196. तर 196 म्हणजे 19,600. किती झाले? 19,600. 19,600 पहिले होते 10,000, त्याच्यातून जर वजा केले 10,000 आपण, तर 9,600. कितीने वाढलं? 9,600. म्हणून आता आपल्याला टक्केवारी काढायची. तर 9,600 भागिले 10,000 गुणिले 100. हे 2 शून्य याच्यासोबत कटले,
हे दोन किती राहिले 96%. म्हणून उत्तर काय आलं 96%. अशा पद्धतीने खूपच सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांगितले. असे मी इथे एक परीक्षेमधला प्रश्न आणि एक तुम्हाला एक्स्ट्रा सेम प्रश्न दिलाय. तसेच आणखी 8 प्रश्न तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पीडीएफ डाउनलोड करण्याची लिंक दिलेली आहे. पीडीएफ डाउनलोड करा, त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी प्रश्न सॉल्व्ह करायला मिळतील. त्याचे उत्तर पण तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 13. एका समांतर चतुर्भुजातील समोरील बाजूंच्या लांबीचे गुणोत्तर 3:5 आहे आणि परिमिती जी आहे ती 64 सेंटीमीटर असेल, तर दोन्ही बाजूंची लांबी अनुक्रमे किती? ठीक आहे, एक समांतर चतुर्भुज आहे. समांतर चतुर्भुज म्हणजे काय? एक आयात जसं म्हणतो आपण, समोरील बाजू सारख्या असतात, तसे समांतर त्याच्या भुजा ज्या आहेत त्या सारख्याच समांतर आहेत. हे समांतर चतुर्भुज आहे आणि परिमिती जी असते, परिमिती जी असते ते काय असते? सर्व बाजूंची बेरीज. परिमिती जी असते ती सर्व बाजू ज्या असतात त्याची बेरीज. परिमिती जी काय असते? परिमिती जी आहे त्याचं सूत्र आहे सर्व बाजूंची बेरीज. सर्व बाजूंची बेरीज. आता बघा इथे काय दिलंय? गुणोत्तर प्रमाण दिलंय. त्या बाजूंचं गुणोत्तर प्रमाण. एक बाजू 3 असेल तर दुसरी बाजू 5. एक बाजू 3 असेल तर दुसरी बाजू 5. तर आपण काय करू? त्याला 3x म्हणू आणि 5x म्हणू, कारण ते काय प्रमाण आहे आणि त्याचा कोइफिशियंट आपण x घेतलाय, त्याचा गुणक आपण x घेतला. आता गुणक आपल्याला x ची किंमत काढायची, मग आपल्याला फायनली बाजू मिळेल. आता गुणक आपण 3x घेतला, इकडे 5x घेतलाय. आता बघा सारख्या दोन बाजू आहेत. 3x एकच बाजू आहे का? तर 2 आहे. 3x आणि 3x आणि 5x आणि 5x असे 4 बाजू असतील. तर यात 2 असतील, म्हणून आपण 2 गुणिले 3x प्लस 5x गुणिले 2 किंवा 2 गुणिले 5 असं लिहिलं तरी चालेल. बघा तर हे किती झाले टोटल? बेसिक 6x आणि हे झाले 10x. तर दोन्ही मिळून या सगळ्या बाजू आल्या. या सगळ्या बाजूंची बेरीज करतोय आपण. ठीक आहे, 6x आणि 10x. टोटल किती बाजू झाल्या? 16x. टोटल बाजू झाल्या 16x. टोटल बाजू आपल्याला मिळाल्या त्या आहेत 16x. आणि परिमिती म्हणजे तुम्हाला आता सांगितलं मी, परिमिती जी असते ती सर्व बाजूंची बेरीज. सर्व बाजूंची बेरीज 16x आली. आपल्याला परिमिती दिली, तर परिमिती आपण याच्या समोर परिमितीच्या जागी परिमिती लिहिली 64. आता आपल्याला गुणकाची किंमत मिळेल. ती मिळेल 64 भागिले 16 म्हणजे 16 64. ती असेल 4. 16 64 ती असेल 4. मिळाली. एक्स ची किंमत 4 मिळाली. आता गुणक मिळाला, तर आपण ओरिजिनल बाजू काढूया. ओरिजिनल बाजू कशा काढायच्या? पहिली बाजू आहे 3x, गुणक आपल्याला मिळालेला आहे, गुणक आलेला आहे 4. मग 3 चौक 12. पहिली बाजू आली 12 आणि दुसरी बाजू 5x म्हणजे 5 गुणिले 4, 5 चौक 20. दुसरी बाजू किती आली? 20. पहिली बाजू आली 12 आणि दुसरी बाजू आली 20. अशा पद्धतीने 12 सेंटीमीटर 20 सेंटीमीटर हे त्याचं उत्तर असेल. बघा किती सिंपल होतं. याच पद्धतीने आता दुसरं बघा, दोन बाजू आहेत, एक बाजू आहे 2x, चला दोन बाजू आहेत. तर एक बाजू आहे आपल्याला दिलेली, आता 14वा प्रश्न आपण सॉल्व्ह करतोय. एक बाजू आहे 2x आणि दुसरी बाजू आहे 3x. आता ह्या दोन बाजू असणार, हे होणार 4x, या पण दोन बाजू असणार, हे होणार 10 आहे. टोटल किती बेरीज झाली? सगळ्या बाजूंची बेरीज झाली 10x. सगळ्या बाजूंची बेरीज झालेली आहे 10x. बरोबर आहे. आता या 10x ही सगळी परिमिती झाली. सगळ्या बाजूंची बेरीज परिमिती, आणि परिमिती आपल्याला दिली ती आहे 50. परिमिती आपल्याला दिली 50, म्हणून x गुणकची किंमत आपण काढू शकतो 50 भागिले 10 म्हणजेच ती आली 5. गुणक तुमचा आला 5. गुणक 5 आला तर तुम्ही ओरिजिनल किंमत काढू शकता. 2x म्हणजे काय येईल? 2 गुणिले 5. एक बाजू आली 10, दुसरा आहे 3x, तर 3 गुणिले 5. दुसरी आली 15. दुसरी आली 15. एक 15 आणि एक 10. त्यामुळे उत्तर काय आहे? 10 आणि 15. बघा एवढं सिंपल आपण प्रश्न होता. असे आणखी प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा. गणित भाग 2 मधले शेवटचे 2 प्रश्न आपण सॉल्व्ह करतोय, 15 आणि 16. 15 नंबरचा जो प्रश्न आहे तो पोलीस पाटील हिंगोली भरती, जी की 8 फेब्रुवारी 2026 रोजी झालेली भरती आहे, त्याच्यामधला हा प्रश्न आहे. बघा, दिलेल्या क्रमातील चुकीची संख्या आपल्याला शोधायची. तर ही एक अंक मालिका आहे किंवा संख्या मालिका आहे, आणि संख्या मालिका मध्ये काहीतरी पॅटर्न असतो आणि तो पॅटर्न नुसार तो नंबर पुढे पुढे वाढत असतो. ठीक आहे, तर तो पॅटर्न आपल्याला शोधायचा आहे. बघा 15व्या क्वेश्चन मध्ये पहिला जी संख्या दिली आहे ती 63, दुसरी दिलेली आहे 65, तिसरी दिलेली आहे 66 आणि चौथी दिलेली आहे 69. तर संख्या कशा पद्धतीने वाढते आपल्याला त्याच्यावर अगोदर
बघायचे. तर 63ची 65 झाली, कितीनी वाढली? 2नी. आता इथे परत 65 मायनस 1 झालं, परत इथं 2नी +3 झालं. ठीक आहे, +2 +1 +3 असं झालं. तर कुठली संख्या मालिका बनल्यासारखं वाटतंय का? नाही. पण जर आपण असं केलं, इथे +2 केलं आणि इथे 65 मध्ये आणखी +2 जर केलं असतं, तर इथे हा नंबर आला असता 67 आणि परत इथे +2 झाला असता, तर हा नंबर आला असता 69. म्हणजे ही संख्या मालिका अशी तयार व्हायला पाहिजे: 63, 65, 67 आणि 69. तर ओरिजिनल जी संख्या मालिका तयार झाली ती 67 नंबरमुळे तयार झाली, म्हणून इथे चुकीचा नंबर आहे 66. आपल्याला चुकीची संख्या शोधायला सांगितली, म्हणून चुकीचा नंबर 66. अशा पद्धतीने संख्या मालिका तयार झाली, त्यातला चुकीचा नंबर आलाय 66. चला, त्याच्या पुढचा पण प्रश्न जो आहे 16 नंबरचा, चुकीचा संख्या आपल्याला शोधायची या अंक मालिकेमध्ये, संख्या मालिकेमध्ये. पहिला नंबर 4 आहे, दुसरा 9 आहे, तिसरा 16 आहे, चौथा 24 आहे आणि पाचवा नंबर आहे 36. पाचवा नंबर आहे 36. बघा, 4, 9, 16, 24, 36. 4, 9 जर पाहिलं तर लगेच तुमच्या लक्षात यायला पाहिजे, हा 2चा वर्ग आहे, हा 3चा वर्ग आहे, हा 4चा वर्ग आहे, इथे काय यायला पाहिजे? 5चा वर्ग, आणि हा नंतर आहे 6चा वर्ग 36. 5चा वर्ग यायला पाहिजे, तर 5चा वर्ग इथं किती यायला पाहिजे? 25. म्हणजे रॉंग नंबर कोणता आहे इथे? रॉंग नंबर आहे 24, म्हणून उत्तर आलेलं आहे 24. तर अशा पद्धतीने सगळे आपण 16 प्रश्न पार्ट 2 मधले पाहिले आहेत. हे सर्व प्रश्न पोलीस पाटील भरतीमध्ये आलेले आहेत, त्यामुळे तुम्ही हे व्यवस्थित करा. राहिलेल्या दिवसामध्ये तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिससाठी तुम्हाला PDF देण्यात आलेली आहे. व्हिडिओला लाईक करा, सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. ऑल द बेस्ट.